मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत करते आहे। कसे आहात? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते। तर आज म्हणजे काल सुट्ट्या लागल्या, काल लास्ट डे होता स्कूलचा। 8 दिवसांसाठी सुट्ट्या मिळालेल्या आहेत, जास्त सुट्ट्या नसतात, पण म्हटलं हे 8 दिवस पूर्ण जोमाने कामाला लागू आणि असं ठरवलं आहे की एका दिवसात पूर्ण क्लीनिंग करायची। तर अर्ध क्लीनिंग झालेली आहे, म्हणजे सकाळी 6 वाजल्यापासून सगळं जे आपलं ब्लँकेट्स वगैरे झावरी गोधड्या ज्या असतात ना त्या सगळ्या धुवायला घेतल्या। यांची हेल्प मला भरपूर झाली, मी धुवून पिळून दिलं, त्यांनी टेरेसवर टाकलं आणि त्याच्यानंतर मग ते त्यांच्या ड्युटीला गेले। त्यांना सुट्ट्या नाही, त्यांना मोजून 2-3 सुट्ट्या मिळतील, तर ठीक आहे तेवढा पण आता मी बाकीचं सगळं म्हणजे पडदे वगैरे तोरण वगैरे सगळं धुवून ठेवलं आणि बऱ्यापैकी क्लीन केलं। म्हणजे इकडचा भाग मी क्लीन करून घेतलेला आहे। आता हा जो वरचा पसारा आहे ना, ड्रेसिंग टेबल वगैरे मी सगळं धुवायला काढलेलं, तर त्याच्यामुळे ना आता हे असं थोडं असतं व्यस्त आहे, पण ते संध्याकाळपर्यंत ओके होईल। आणि आज मी ना इकडे किचन वगैरे पण क्लीन करण्यासाठी काढणार आहे। असं किचन आता एकदम असं टापटीप वाटतंय ना, पण ते नाही आहे ॲक्च्युली। तर ते सगळं आता मी काढेल थोड्या वेळात पसारा। आणि बघा बाहेर पडदे वगैरे इकडचे सगळे पडदे काढून ते सुकायला टाकलेले आहेत। वरती झावरी गोधड्या इकडे पण टाकलेले आहेत सगळे। आणि निधी इकडे छान रांगोळी काढते। निधू काढ छान रांगोळी काढ। त्यांना ना असं काहीतरी काम देणं खूप जास्त गरजेचं असतं जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा, नाहीतर ते ना तेही बोर होतात आणि आपल्यालाही बोर करतात, काम उमजू देत नाही। म्हणून मी तिला हे रांगोळीचं काम दिलं आणि नंतर ना दिया डेकोरेशनचं काम देणार आहे। दिवे स्वच्छ धुवून वगैरे तिला ते कामं लावणार आहे मी की तू डेकोरेट कर, आपल्याला ती लावायची आहे तसं। तर चला आता मी स्वयंपाक वगैरे करते। आधी छान मटकीची मसाल्याची भाजी बनवते आणि पोळ्या वगैरे बनवते, मग बोलते तुमच्याशी। कसं असतं ना आपल्या स्त्रियांचं, जेव्हा आपण हाऊसवाईफ असतो तेव्हा पण आपण बिझीच असतो आणि वर्किंग वुमेन प्लस हाऊसवाईफ हे रोल प्ले करताना तर बापरे तारेवरची कसरत होते। अक्षरशः असं होऊन जातं की काय सोडायचं आणि काय पकडायचं। माझी तर ह्यावेळेस खूप जास्तच दगदग आणि खूप जास्त अशा गोष्टी झाल्यात की असं वाटत होतं की या क्षणाला आत्ताच्या आत्ता नोकरी सोडून द्यावी, पण अनफॉर्च्युनेटली असं काही होऊ शकत नव्हतं। पण म्हटलं की ठीक आहे, जसं होईल तसं मॅनेज करू, म्हणून मग आज ठरवलं आणि ॲनी हाऊ कंडिशनमध्ये ठरवलं होतं की होईल न बसता न टाईमपास करता जास्त वेळ मोबाईल हातात न घेता आज आपल्याला फक्त आणि फक्त क्लिनिंग करायची आहे, कारण आपल्याला दिवाळीच्या आज सगळं घर स्वच्छ करायचं आहे। आणि ठरवलं होतं त्या पद्धतीने कामं होत होते। एवढंच की 1-2 तास मागे पुढे होत होता, कारण निधी माझ्या मागे होती आणि तिचं सारखं मम्मी भूक लागली, मम्मी हे हवं ते हवं, तर त्याच्यामुळे मग गॅप माझा थोडा पडला। तर एकटं असलो ना आपण तर लवकर होतं, पण असं आपल्याला मुलीला सांभाळून जर करायचं असेल ना तर वेळ लागतो। तर असं करत मी पटकन स्वयंपाकही केला, कारण रेसेस म्हणजे तिची स्कूलमध्ये जी टिफिन सुट्टी होते ना ती 10ची असते, मग तिला भूक लागून जाते। नाश्ता झाला होता पण तरी तिला 12:30ला 1ला मला माहिती होतं तिला भूक लागणार आहे। मग मी पटकन स्वयंपाक केला आणि जेवू घातलं। जेवण वगैरे झाल्यानंतर ना पुन्हा जोमाने कामाला लागलो आणि मला निधीची आज ना खरंच खूप जास्त मदत झालेली आहे। म्हणजे मुलगी असो किंवा मुलगा असो, आताच्या काळात ना आपल्याला पटापट अशी मदत होते। मी पण लहानपणी माझ्या आईला आणि ताईला असेच डबे वगैरे पुसू लागायचे आणि मदत करायची, तर मला माझंच बालपण रिकॉल झालं। तर ते सगळं झाल्यानंतर मी डायरेक्ट टाईल्स वगैरे घासायला घेतल्या। ह्या घासण्याना म्हणजे त्याला असं हँडल आहे, त्याच्याने हात काही जास्त दुखत नाही, जास्त जोर लावायला लागत नाही, कारण त्याचं जे स्क्रबिंग आहे ना ते खूप रफ अँड टफ आहे, म्हणजे इझिली लवकर क्लीन करतं। किती पण जिद्दी डाग असू देत, अगदी थोडा जरी जोर लावला ना तरी ते छान क्लीन करून देतं। मी आज घरच्याच कपड्यांमध्ये अशी होती की जे कपडे जास्त खराब झाले तर मला टाकून जरी दिले तरी फरक पडणार नाही, मी चांगले कपडे घालायचा विचार केलाच नाही आज, आणि म्हणून असे कपडे घालून मी पटापट क्लिनिंगला लागली। आणि इथे सुद्धा निधीची मदत होत होती। आणि खरं सांगू का, ठरवलेलं होतं आणि ते सगळं झालं असं
मला असं वाटत होतं की येस ह्या गोष्टी होत आहेत. आता मला असं पाय ना दुखायला लागलेले होते ह्या क्षणाला, कारण कंटिन्यू मी उभी होती सकाळपासून. जवळजवळ 7-8 ब्लँकेट्स, त्याच्यानंतर 2 मोठ्या ब्लँकेट आणि झावरी 8-9 झावरी, एवढं सगळं असं रगडून धुणं, पिळून घेणं, हे सगळं सोपं नसतं. आणि इतक्या सगळ्या गॅपनंतर म्हणजे आपण जर दैनंदिन सवय असेल ना, ओके वाटतं हे सगळं, आपल्याला काही जास्त त्रास होत नाही. पण खूप साऱ्या गॅपनंतर जर आपण हे करणार असू ना, तर कुठेतरी शरीर पण थकतं. पण जर मन आपण भक्कम केलेलं असेल आणि जर आपला निर्धार पक्का असेल ना, तर मग त्या थकलेल्या शरीराकडे आपण थोडंफार दुर्लक्ष करतो. तर तसं माझंच चाललेलं होतं की नाही, मला आजच्या आज हे कंप्लीट करायचं आहे. किचन मला पूर्ण धुवून अक्षरशः किचनची आंघोळ घालायची होती मला, कारण पुन्हा वर्षभर हात लागणार नाही एवढं मला माहिती आहे. जॉबमुळे ॲटलिस्ट मे महिन्यापर्यंत तरी मी काहीच करू शकत नाही. मे महिन्यात मोजून 7-8 सुट्ट्या मिळतील, त्याच्यातही काहीच होणार नाही. म्हणून म्हटलं की जाऊ दे, आताच जेवढ्या सुट्ट्या मिळालेल्या आहेत त्याचा सदुपयोग करून घेऊ. मी विंडो वगैरे सगळंच घासून घेतलेलं होतं. विंडोसाठी मला काहीतरी चांगलं हवं आहे, कारण ती जी धूळ साचलेली असते ना किचनच्या विंडोची, ती घासून वगैरे सगळं करून नाही निघत होती. पण मी खूप प्रयत्न केला पाणी टाकून काढण्याचा, पण ठीक आहे निघाली बऱ्यापैकी. पण हवी तेवढी क्लीन नाही झाली, कारण जर ही विंडो क्लीन नाही केली तर अंधार येतो आणि जी वाफ असते ना भाज्यांची वगैरे, ती वाफ बाहेर जात नाही. आणि एक्झॉस्ट फॅन नसल्यामुळे, आणि हा दरवाजा खूप छोटा आहे, सकाळी उघडू शकतो पण संध्याकाळी प्रॉब्लेम असा होतो की पाल, किडे, किटकुली वगैरे येतात, तर मी बंदच ठेवते. मग ती जी वाफ आहे ना ती किचनमध्येच कोंडली जाते, त्याच्याने चिकटपणा जास्त होतो, प्लस ठसका वगैरे पण येतो. म्हणून ही विंडो चांगली साफ असली ना तर त्या जाळीतनं जी वाफ असते ती बाहेर चालली जाते. असा एक उद्देश होता माझा, पण काही झालंच नाही. त्यानंतर किचन ओटा वगैरे धुवून झाल्यावर ही रॅक, आता जागा नाही आहे. जसं की मी आधीच्या घरांमध्ये होते तर तिथे मोठी जागा होती, गॅलरी वगैरे मोठी. इथे गॅलरी आहे पण तिथे पाणी पास होण्यासाठी जागा नाही. म्हणून मग म्हटलं काय करू, तर किचनच्या जवळ अगदी छोटीशी ड्राय बाल्कनी आहे. एकच व्यक्ती फक्त फिरू शकतो, बाकी तिथेच जास्त सामान बसत नाही. तर मग मी काय विचार केला की आपण दरवाजाजवळ घासू आणि तिथल्या तिथे किचनचं सगळं पाणी निघून जाईल. म्हणून मी इथेच ही रॅक घासायला घेतली आणि पटकन घासून झाली. थोडं पाणी साचलं पण म्हटलं की ठीक आहे, किचन आपलं छान धुवून होऊन जाईल. त्याच्यामुळे मग ही रॅक ना मी आणि निधीने मिळून स्वच्छ अशी तिला घासून घेतली. या रॅकबद्दलचा मी ऑलरेडी व्हिडिओ दिलेला आहे आणि खूप छान प्रतिसाद या व्हिडिओला मला मिळालेला होता. त्याच्यानंतर ना किचनला मस्त असं धुवून घेतलं. मला ही ॲडिशनल झालं, म्हणजे ऐन वेळावर ठरलं की किचन आपण पुसपूस करण्यापेक्षा ना झाडू घ्यायचा, खराटा घ्यायचा आणि त्याच्याने धुवून घेऊ. कारण जर पुसत बसली असती ना तर एवढं स्वच्छ झालं नसतं जेवढं झाडूने वगैरे स्वच्छ होईल. आणि निधी होतीच मदतीला. मग निधीला म्हटलं मी झाडूने पाणी बाजूला करते, तू पुढे घेऊन जा वाईपरने. त्याचबरोबर मग मी फ्रीज खालचं पुसून घेतलं कापडाने. त्याच्यानंतर टेबल वगैरे जिथे ठेवायचा होता त्याच्या खालचंही पुसून घेतलं, म्हणजे तिथे जर पाणी साचलेलं असेल तर ते पुसल्यानंतर निघून जाईल. नाहीतर काय वर फक्त झाडूने झाडलं ना तर ते पाणी निघत नाही. ते सगळं झाल्यानंतर मी डबे वगैरे भरून घेतले, ते ठेवून दिले. आता हे शेवटचं जे होतं डाळी साळी भरायचं ते आम्ही भरल्या. आणि प्लस काही ज्या बारीक सारीक डाळींमध्ये जे बारीक सारीक किडे वगैरे पडलेले असतात ना, उडणारे मच्छर किंवा उडणारे धनोर, तर त्यांच्यासाठी मी म्हटलं की पावडर लावून ठेवून द्यावं. कारण आता वातावरण तर एवढं असं नाही आहे की म्हणजे गरम होते, ऊन आहे पण तसं चटका बसणारं ऊन नाही आहे. त्याच्यामुळे डाळी सुकायला टाकू नये, काही फायदा नाही. मी ऊन दाखवलं पण ते काही मेले नाही, म्हणून मग मी त्याच्यामध्ये गाळून घेतलं आणि बोरिक पावडर लावून ठेवून दिलेत ते. तर इथे ना ऑलमोस्ट बऱ्यापैकी किचन मी सगळं लावून घेतलेलं होतं. निधी आणि यांची मला आज खूप मदत झाली पटापट लावण्यासाठी. पण तरी आता जर टायमिंग सांगायचा झाला ना तर संध्याकाळचे 6:15 झालेले होते. सकाळी 6 वाजेची मी लागलेली आणि 7:15 साडेसातला माझ्या किचनचा हा फायनल लुक झाला होता. पण खरं सांगू का, ही चकचक बघून मला अक्षरशः खरं आली दिवाळी असं झालेलं होतं. आणि मग त्याच्यानंतर ना मी हे असं थोडंसं डेकोरेशन, म्हटलं दिवाळी आहे तर हे ठेवूया. हे मी मिशोवरनं मागच्या 1-2 वर्षापूर्वी मागवलं होतं, तर त्याच्यामुळे ना एक सुंदरसा लुक किचनमध्ये येऊन जातो आहे. आणि खरंच दिवाळी असल्याची मस्त अशी फिलिंग याच्यामुळेच येते आहे किचनला. सगळ्या घराची क्लिनिंग झाल्यानंतर वेळ आहे आता घर छान सजवायची. तर सकाळपासून मी छान मस्त घर सजवलेलं आहे, बऱ्यापैकी क्लिनिंग
उरकली, म्हणजे ऑलमोस्ट सगळी झाली. आणि मग तोरण वगैरे लावणं, त्याच्यानंतर बारीक सारीक असं जे हँगिंग आहेत वॉल हँगिंग ते लावणं. तर आता माझ्याकडे भरपूर वस्तू होत्या आणि त्या पडून होत्या. आता कितीतरी वर्ष झाले, 8-9 वर्ष झाल्यापासून मी त्यातल्या काही वापरल्या, त्यातल्या काही नाही वापरल्या होत्या आणि काही रिसेंट पण आहेत. तर आता तोरण नाही आहे माझ्याकडे, म्हणजे तो तुटलं मागच्या वर्षी आणि मी नेमकं मार्केटला जायचा कंटाळा केला. त्या दिवशी मार्केटला गेली तर मी विसरली आणायचं आणि आता ऑनलाईन तर येणार नाही एवढ्या लवकर. मग काय करू म्हणून मी एक जुगाड केला. तो एक जुगाड झाला, तो मी पुढे दाखवेल. नंतर एक वॉल हँगिंग होतं आणि मला ते लावायचंच होतं, पण ते ना लांब होतं तर साईजच्या हिशोबाने. आधी जिथे जे होतं ना तर त्या जागेला ते परफेक्ट होतं, पण मग फ्रीज वगैरे तिथे ठेवल्यामुळे ना ते व्यवस्थित होतच नव्हतं. म्हणून मग मी काय केलं, त्या जिथे लावायचं होतं त्याचं मेजरमेंट घेतलं आणि ते जे वॉल हँगिंग होतं ते ॲडजस्ट केलं, म्हणजे जुगाड केला, DIY जुगाड. तर तो कसा आहे ते तुम्ही नक्की बघा. हे 2 जुगाड बघून हे मला म्हणतात की तू एकदम आज DIY जुगाडी बायको झालेली आहे. ते ऐकून मला एवढं हसायला आलं आणि म्हटलं की चला तुमच्याबरोबर शेअर करूया. तर बघा, हे इव्हिल आईचं मी इथे लावलेलं आहे आणि बाजूला एक फोटो, हा याचा ॲक्च्युअल फोटो आहे. हे वॉलपीस जे आहे ते असं आलेलं होतं, म्हणजे एक हँड होता, त्याच्यानंतर एक चौरस होता, सर्कल होता आणि बटरफ्लाय होतं. तर ना हे सगळं छान होतं ॲक्च्युलीमध्ये. मला काढायचं नव्हतं पण इथे बसत नव्हतं, मला समोर काहीतरी लावायचं होतं. म्हणून मग दुसरं मी मागवायचा विचार केला, पण मग म्हटलं 2-2 इव्हिल आय होतील, एक पडून राहील आणि हे फ्रीजच्या मागे होतं त्याच्यामुळे ते चांगलं दिसतच नव्हतं. म्हणून मग मी ते इथे लावलं. हा पहिला DIY झाला. त्याच्यानंतर दुसरा असा की तोरण लावायचं होतं मला, पण तोरण नेमकं तुटलं मी आधी सांगितलं तसं. तर मी इथे फुलांची जी माळा मिळते ना प्लास्टिकची, त्याच्यामध्ये हे मनी प्लांट अडकवलं आणि हे छोटंसं लोटस होतं मागवलेलं मिशोवरनं, तर तेच मी याच्यात अडकवून दिलं. तर थोडी गर्दी दिसते आहे पण अगदी छान लुक आलेला आहे, नॅचरल लुक आलेला आहे घराला. मला प्रचंड आवडलं हे असं आणि खूप सुंदर असं लुक दिसतो आहे याच्याने. खूप तामझाम नाही, काही नाही. तर असा जुगाड मी आज केला, म्हणजे लवकर पण झालं, अट्रॅक्टिव्ह पण झालं आणि पैसे पण वाचलेले आहेत माझे. तुम्हाला हा जुगाड कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर आज कुरिअर पण आलेले होते. हल्ली मिशोला असं झालेले आहे की ऑन टाईम डिलिव्हरी होते आहे. बिफोर टाईम डिलिव्हरी व्हायची ना तेव्हा मला छान वाटायचं, पण आता मेसेज करून करून सांगावं लागतं की फास्टर डिलिव्हरी आम्हाला हवी आहे. तेव्हा मग 19चं पार्सल 19 तारखेलाच मला रिसीव्ह झालं. मला असं वाटलं होतं की आता काही यायचं नाही, दिवाळी आपली अशीच निघून जाईल. म्हणून मग मी विचार केला की त्यांना मेसेज करून फॉलोअप घेऊ, कारण एकाच ठिकाणी ते पार्सल दिसत होतं ट्रॅक केल्यानंतर. म्हणून फॉलोअप घेतला आणि फायनली ते जे पार्सल आहे ते मला आज रिसीव्ह झालेलं आहे. तर 2 पार्सल आलेले होते. एकामध्ये ज्वेलरी होती जी निधीसाठी मागवलेली आहे मी, आणि एकामध्ये ना दिवा मागवलेला होता. कारण ना मला आता हॉलमध्ये मी जेव्हापासनं देवघर ठेवलं ना तेव्हापासनं असं झालेलं आहे की जोरात फॅन लावता येत नाही. जेव्हा जेव्हा आम्ही बसतो ना तेव्हा संध्याकाळी जर दिवाबत्ती झाल्यानंतर मी आणि निधी जर हॉलमध्ये बसलो तर फॅन बंद करून बसावं लागतं. आणि इकडे गरम इतकं होतं की विना फॅनचं आपण थोडंही राहू नाही शकत. जळगावमध्ये 12ही महिने खूप गरम होत असतं. त्याच्यामुळे मग म्हटलं आता काय करावं, तर मी ना याचा हे मागवला दिवा, काचेचा दिवा ज्याच्यावर झाकण असतं ते. आत्ता हे पार्सल ओपन करताना अशी प्रचंड फजिती होते आहे ना की त्याच्यात ग्लास असल्यामुळे ना तो थर्माकॉलमध्ये पॅक आला आहे की ते फुटायला नको म्हणून, आणि खूप जास्त ताकद लागत होती. त्याचं कारण की हे थर्माकॉल मला तोडायचं नाही होतं, कारण ते तोडल्यानंतर त्याचे जे छोटे छोटे बॉल्स असतात ना ते घरभर पसरतात आणि आज खूपदा घर झाडून झालेलं होतं. पण मग शेवटी ते तुटलं आणि तेव्हाच तो ग्लासवर आला. आणि बघा हे सगळे बारीक बारीक कण कसे उडत आहेत याचे. तर त्याच्यानंतर हे मी ठेवलं, सगळ्यात आधी मी ते बॉक्समध्ये ठेवून दिलं आणि मग परत निधी म्हटली की मला ते असेंबल करू दे. खूप तिला आता असं क्युरिओसिटी असते की पार्सल आलं की आधी ओपन करायचं, कारण मी बघते ना की आता हे असेल ते असेल, तर तिला माहीत नसतं बऱ्याचदा. तर ती लगेच माझ्यासाठी आहे का असं तिचं होत असतं. तर आता हा दिवा ना चांगला आलेला आहे मिशोवरनं, आणि याची लिंक जर तुम्हाला हवी असेल तर मी खाली देते आहे. आता जे दुसरं पार्सल आहे ना त्याची जास्त
जास्त म्हणजे खूप जास्त क्युरिओसिटी निधीला होती. त्याचं कारण असं की ते तिच्यासाठी मागवलेलं. तुम्ही आधीच सांगितलं होतं की तुझ्यासाठी ज्वेलरी येणार आहे. जो जे निधी याला घालणार आहे ना लक्ष्मीपूजनाला, त्या दिवशी त्या हिशोबाने मी तिच्यासाठी मागवला. आणि हा मी पण घालू शकते साडीवर, पैठणीवर वगैरे. खूप सुंदर नाजूक साजूक असा नेकलेस आहे आणि याच्या इयरिंग्स पण खूप छान आहे. तर इयरिंग्स तर मी तिला काही वेअर करणार नाही, पण आपल्याला जर साडीवर वगैरे घालायचं असेल ना तर छान दिसेल. पण याचं जे बाकीची नेकलेसची डिझाईन आहे ना ती लहान मुलींना पण उठून दिसेल. आता मी जेव्हा घालेल ना निधीला तेव्हा त्याचा फोटो तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल, तर तुम्ही बघाल. तर बघा याची फिनिशिंग पण मला खूप आवडली. छान फिनिशिंग आहे आणि खूप म्हणजे बघा कुंदन वगैरे त्याच्यानंतर डायमंड छान आहेत. आणि याला जर आपण व्यवस्थित ठेवलं ना म्हणजे कापसात वगैरे पॅक करून ठेवलं किंवा सेपरेट पॉलिथिनमध्ये ठेवलं ना तर याची पॉलिश अजिबात जाणार नाही. मला कानातले आणि नेकलेस सोबत दाखवायचं होतं, पण ते हातातनं पडून जात होतं. आणि फायनल इथे ते कानातले आणि ते एकत्र बसले. तर बघा किती सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह आहे. मला फक्त 85 रुपयाला हा नेकलेस मिळालेला आहे. प्रीपेड असल्यामुळे 85ला मिळाला. याची मी लिंक देते आहे, नक्की खरेदी करा. 85 रुपयात इतका सुंदर नेकलेस घरपोच मिळणं म्हणजे लॉटरी लागल्यासारखं मला वाटलं. खरंच खूप सुंदर आहे नेकलेस. तर हे 2 पार्सल आज मला रिसीव झाले. मी ना पुढे तुम्हाला दिवा पण लावून दाखवते. खरंच फायदेशीर ठरला तो दिवा, कारण दिवा लावल्यानंतर ना मी डायरेक्ट फुल फॅन केलेला आहे आणि दिवा सुरू आहे इथे. खरं सांगायचं झालं तर हा दिवा मला एवढा लवकर घ्यायचा नव्हता. मी ठरवलेलं होतं की जेव्हा माझं स्वतःचं घर होईल आणि त्यात मी एक सुंदर असा व्हाईट रंगाचा देवघर बनवेल ना तेव्हाच मी हा दिवा घेईल. पण आता पर्याय नसल्यामुळे मला घ्यावा लागला आहे आणि घराचं स्वप्नही लवकर पूर्ण होईल देवाच्या आणि तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादामुळे. तर बस आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आहे. आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.